तर आज आपण पुढची रेसिपी बघणार आहोत कैरी करंजी. कैरी करंदी. एक्स्ट्रीमली सॉरी, मला वाटलं कैरी करंजी रे. म्हणजे करायचंय काय आपल्याला कैरी करंदी. सत्यजित, हॅलो. एक हात दोस्तीचा आणि एक घास चवीचा. थँक्यू सो मच. आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण आभार मानूया. किती छान प्रतिक्रिया दिल्यात तुम्ही सगळ्यांनी आणि एवढ्या सजेशन्स. थांबा, आपण आत्ताच सुरुवात केली आहे. आता एवढ्या सगळ्या डिशेस सत्यजित आपल्याला सांगणारच आहे, पण हळूहळू. लेट्स नॉट फॉरगेट टू टेल देम की ज्यांनी सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी प्लीज आजच सबस्क्राईब करा सिनेविस्टाच्या मराठी यूट्यूब चॅनलला. आम्ही खूप उत्सुक आहोत कारण नवीन आहे ना आपला शो. तर चला, मागच्या एपिसोडमध्ये आपण कशाबद्दल बोललो होतो? फळांचा राजा. तर एक छोटीशी राणी आणूया. राणी म्हणजे कोण? तर कैरी. तर कैरी घालून आपण काय करणार आहोत आपण बघणार आहोत आजच्या एपिसोडमध्ये. मला कैरी खूप आवडते. कच्च्या कैरीचं पन्ह, कैरी शिजवून पन्ह, कैरीच्या चटण्या, ती कैरी कशात घालायची. आंबे डाळ. अरे हो, ती विसरून कसं चालेल. पण जेव्हा आम्ही तयारी करताना बोलत होतो तेव्हा मला सत्यजितनी सांगितलंय की मला जे काही पदार्थ सुचत आहेत ते कुठलेच आम्ही आज करणार नाही आहोत. आम्ही काहीतरी वेगळंच करणार आहोत. एक घास चवीचा. तर आज आपण पुढची रेसिपी बघणार आहोत कैरी करंजी. कैरी करंदी. एक्स्ट्रीमली सॉरी, मला वाटलं कैरी करंजी रे. म्हणजे करायचंय काय आपल्याला कैरी करंदी. मस्त मार्केटमध्ये मिळाल्या ह्या थोड्या अर्ध्या कच्च्या अर्ध्या गोड पिकलेल्या आहे. अशा कैऱ्या. त्या वापरून आपण मस्त करंदी करूया. करंदी म्हणजे काय? करंदी म्हणजे श्रिम्प्स किंवा बारीक कोलंबी. म्हणजे कोलंबी. करंदी. ओके. मला कोलंबी मसाला किंवा कोलंबी बिर्याणी खूप आवडते. येस, हे त्याच टाईपचं आहे, फक्त ही अगदी त्याचा छोटा व्हर्जन. तर तयारीसाठी काय काय लागणार आहे ते आधी मला सांग. साधी सोपी गोष्ट आहे. अगदी मोजक्या 5-6 गोष्टी लागतील आपल्याला. इथे माझ्याकडे थोडा लसूण आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, ह्याचं मी एक वाटण करणार आहे. त्याचबरोबर थोडा कांदा, एखादा टोमॅटो, कैरी आणि थोडंसं चिंच, हिंग. दॅट्स इट. ओके. तू सुरुवात कर थोडा कांदा चिरायला. मला वाटलं बघते छान हा कसं वाटण करतो, पण लावलंच कामाला. सो ना आपण 2 कांदे घेऊया. एक हा थोडा मोठा कांदा आहे, ह्याला बारीक चिरूया. आणि हा एक आहे, ह्याला थोडं आपण स्लाइस करूया. ठीक आहे. म्हणजे ना 2 वेगळे वेगळे असेल ना की त्या ग्रेव्हीमध्ये मसाल्यामध्ये ना टेक्स्चर छान येतं. इंटरेस्टिंग. आता आपण आज कोलंबी करतोय म्हणून करंदी कोलंबी शेवटी एकच भाऊ बहीण झाले की जर का त्याचा जो हेडचा पार्ट आहे तो जर का त्याच्या बॉडीला व्यवस्थित इंटॅक्ट असेल ना तर विच मीन्स कोलंबी आपली मस्त फ्रेश आहे. ती जर का थोडीशी अशी मरगळलेली लेचीपेची झाली असेल ना तर नाही. ओके. तुला आता मी माझी एक ट्रिक सांगते. कांदा चिरायच्या आधी माझ्या एका ताईंनी सांगितलंय, त्यामुळे मी ते धुवून घेते तर डोळ्यात पाणी येत नाही. हो. इंटरेस्टिंग. इथे हे हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण तयार आहे. तर मग आता हा कांदा होईपर्यंत मी इथे बाजूला करंदीला मॅरिनेट पण करून घेऊ का? मॅरिनेट म्हणजे काय करायचं? म्हणजे त्याला फक्त मसाले वाटण लावून थोड्या वेळ ठेवून देऊया. हा, तसं. ओके, गॉट इट. आता ना ही मार्केटमध्ये मी ज्या घेतली ना करंदी ती ऑलमोस्ट 2-2.25 किलो होती. ती ह्याला सोलून झालेली आहे 1 किलोहून जरा कमीच, 900 ग्रॅम. म्हणजे त्याचं कवच निघून जातं ना आपण स्वच्छ केल्यावर. आणि त्यामध्ये मी हे आता घातले 4 चमचे ही हिरवं वाटण. आणि त्याचबरोबर आता 3 बेसिक्स आहे आपले, हळद, तिखट आणि मीठ. बारीक चिरलेला कांदा आणि आता मी फोडी करते. थोडी हळद आणि मीठ. हे मॅरिनेट करण्यासाठी सगळं साहित्य आहे. येस. पहिल्यांदा वाटण, मग तिखट, हळद, मीठ एवढं तू घातलंयस. आणि ना आता मीठ सी फूड मध्ये ना मी सुरुवातीला थोडं कमी प्रिफर करतो. ओके. जनरली सी फूड थोडंसं खारट असतं स्वतःहून, त्यामुळे मग ते नंतर ग्रेव्हीत ऍडजस्ट केलं की जे जास्त बेटर होऊन जातं. नवीन काय काय ऐकायला मिळतंय. जरासं गोडसर असतं, जरासं खारट असतं. येस. आता करंदी कैरी आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालतोय, कैरी पण घालतोय आणि चिंच पण घालतोय. त्यामुळे ते थोडं ना आंबट जरा असतं, पण त्यांनी ते बॅलन्स मस्त मला होतं. खूप आवडतं कारण टँगी पदार्थ मला फार एकदम मस्त. आवडतात. मला चिंच देते.
चिंचेचा कोळ आहे हा, म्हणजे तू रेडी करून या ठेवलीस. या चिंच थोडीशी कोमट पाण्यात भिजवून ठेवलेली आहे. एरवी मी जरा जास्त चिंच घातली असती. आज आपण कैरी घालणारच आहोत म्हणून फक्त एक बेतानी जरा. 1/4 चमचा घातली आहे. ओके. इथे माझी करंदी झाली मॅरिनेट करून. हिला मॅरिनेट करून एक 10 ते 15 मिनिटं आपण बाजूला ठेवूया. बरं. हा थोडा पिकायला लागलेला आहे त्यामुळे छान मस्त आंबट गोड अशी चव येईल. बरोबर. भाज्या घ्यायलाच किती मजा येते अरे. तू कुठे घेतोस भाज्या? पार्ला मार्केट ऑलवेज. मी पण. मला खूप आवडतं पार्ला मार्केट. सगळं झालंय. आय थिंक आता आपण मेन आपली डिश बनवायला सुरुवात करूया. त्याला फोडणी होणार आहे की डायरेक्ट तो हिरवा मसाला वगैरे? नाही, आपण आता फोडणी होणार आहे. मला ना तू थोडेसे 4 लसणाच्या पाकळ्या देते ठेचून. हो. मी चॉपिंग बोर्डवरच करते ते. ओके. 3-3.5 चमचे तेल टाकलं. ते तेल थोडं छान गरम होते. तू बारीक पाकळ्यांचा लसूण वापरतोस. मी सोलायला सोपा म्हणून जाड असतो ना तो. मलाही सोलायला सोपा म्हणून मी पण जाड आणतो बऱ्याच वेळा. पण हा बारीक पाकळ्यांना जो मस्त जो एक फ्लेवर आणि आहे ना त्याचा सुवास तो त्या मोठ्यांना नाही येत. मान्य मान्य. आय थिंक हे अजून तापायचं आहे. आपल्याला मिरची लागणार आहे का? मिरची नाही, नंतर फक्त गार्निशला एक लागेल, आत्ता नाही लागणार आहे. घमघमाट. म्हणजे रे हे गुड टू गो काइंड ऑफ अ वाटण आहे जे आमच्याकडे फ्रीजमध्ये जनरली असतंच की कुठल्याही भाज्या असो, आमट्या असो किंवा फिश असो, हे असलं की वी आर सॉर्टेड विदाऊट अद्रक बट. म्हणजे आम्ही जनरली फिशमध्ये आलं नाहीच घालत. हो का? एक्सेप्ट 1-2 कुठले फिश असतील तर. अदरवाईज फिशमध्ये नो आलं. बिकॉज समाव फिशचा टेस्ट आणि आलं दे डोंट कॉम्प्लिमेंट इच अदर. त्यामुळे आयडियली त्याच्यामध्ये फक्त लसूण. या वाटणात काय काय होतं परत एकदा सांग. त्याच्यामध्ये मी घेतलंय लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर. खोबरं नव्हतं? खोबरं नाही. हे म्हणजे फोडणी तेल तापेपर्यंत मला हे जाणून घ्यायचंय की ही जी डिश बनेल त्याच्याबरोबर काय द्यायचं. म्हणजे ह्याच्याबरोबर ना जनरली छान गरमागरम चपाती, फुलके किंवा आंबोळे आयडियल, किंवा भाजणीचे वडे पण मस्त. अच्छा. आणि काहीच नाही तर छान वाफाळलेला गरमागरम भात. आणि तो जर का इंद्रायणी असेल किंवा आंबेमोहर असेल तर इवन बेटर. हो है ना. चालेल. आता जसा आपला थोडा लसूण त्याच्यामध्ये ब्राऊन होईल तेव्हा त्यात घालूया हिंग. सत्यजितनी सगळा हिंग नाही घातला, त्याच्या अंदाजाने बरोबर पाहिजे तेवढाच घेतला. जरीही मला आवडत असला तरी. करेक्ट. आणि त्याबरोबर हा जो तू चिरून ठेवलेला आहे कांदा स्लाइस्ड आणि छोटा, ते दोन्ही. आता इथे ना आज आपण आंबोळे आपण परत एक दिवस कधीतरी करू, भाजणीचे वडे करू छानपैकी. पण आज ह्याच्याबरोबर मी तुला सर्व करणार आहे सोलकढी. तर मला माहिती नाही तर सोलकढी आवडते की नाही, पण माझ्याकरता ना सोलकढी म्हणजे SOUL वाला सोलकढी येते, कम्फर्ट फूड आहे. आज मी ह्याबरोबर करतोय सोलकढी आणि आय थिंक यू लाईक इट. लव्ह इट. मला कुठल्याही सीझनमध्ये सोलकढी आवडते, पण मला फार ती फ्रीजमध्ये ठेवलेली गार आणि थंडगार चिल्ड अशी नाही आवडत. मला नॉर्मल टेम्परेचरची सोलकढी. करूया मग सोलकढी. नक्की. इथे मी नारळाचं दूध घेतलंय. काही फार असं दाट किंवा जाडसर असं नाही घेतलेलं आहे, मध्यम. नारळ वाटून पाणी घालून वाटलंय, पिळलंय. दॅट्स इट. हा बोल. मला वाटलं पातेलं मागशील. नारळाचं दूध थोडं वेगळं काढून घेतो. बऱ्याच वेळा ना कोकम आगळ घातलं की नारळाचं दूध पाटू शकतं, म्हणून आपण थोडं वेगळं आधी मिक्स करूया आणि मग करूया. त्याचबरोबर ह्यामध्ये थोडं आपण जे आता हिरवं वाटण केलं आहे ते घालूया. आपल्या आवडीनुसार एक छोटा चमचा जिरा. ओके. मला ना थोडं कोकम आगळ जास्त घातलेलं आवडतं, जरा छान असं आंबट झालेलं, पण आपल्या आवडीनुसार घालू शकतोय. मी जे थोडं आपण जे काढून ठेवलंय ना आधी त्याच्यात घालतो. आणि जर का आपलं ते फाटलं, जसं की इकडे फाटलंय आता. तुला फाटल्यासारखं वाटतंय?
जर का आपल्याला असं वाटलं की आपलं थोडंसं कर्डल होत आहे तर विस्क घेऊन त्याला जोरात मिक्स केलं की ते परत नॉर्मल होऊन जाईल. ओके, ते वाया नाही जात, घाबरायचं नाही. नाही नाही नाही. बॅक टू नॉर्मल. मला हे जे आपल्या महाराष्ट्रामधलं कोस्टल साईडचं जेवण आहे ते अतिशय आवडतं. कसला मस्त होत चाललाय रंग. आय थिंक थोडं ठीक आहे, आपण पाणी घातलं तरी चालेल. बरं, वाटीनी देऊ का डायरेक्ट घालू? नाही, डायरेक्टली ॲड कर. ओके, बास म्हणून बस. म्हणजे ना ह्या ज्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जसं की सोलकढी, हे ज्यांनी कोणी शोधून काढलं आहे, काय त्याने देणगी दिली आपल्याला. ॲब्सोल्युटली. मला प्रत्येक वेळेला असे सुंदर रंग दिसले की या रंगाची साडी मला पाहिजे असं. आणि आपल्या दोघांचे कपडे खूप मिळते-जुळते Yes. त्यामध्ये मीठ चवीनुसार आणि नारळ जरीही गोड असेल तरी ना थोडी टेस्ट बॅलन्स आउट व्हायला थोडी साखर घातलेली इट्स ऑलवेज. ओके, कमाल आहे. मी कधीच घरी केलेली नाहीये सोलकढी. मी वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जाते, मला जिथे जिथे सोलकढी आवडते तिथे तिथे. हां. म्हणजे कोल्ड डिश आहे हे मला माहित नव्हतं. मीठ बघूया बरोबर बघ आहे का? बघ, प्रॉपर. नाईस. थोडी मस्त ताजी कोथिंबीर आहे. हा, मला आता बघायचं तू कोथिंबीर कशी चिरतोस, मग मी तुला माझं कन्फेशन देईन. ओके, नाही माझी अशी वेगळं काहीच नाही आहे. हां, आता ते कळलं मला, कारण मी कोथिंबीर कधीच चिरत नाही. मग काय म्हणजे करताय? ती चिकटते चॉपिंगला. तर माझ्याकडे एक कुकिंगची कात्री आहे. त्या कात्रीने मी डायरेक्ट हा कार्यक्रम करते. प्रॅक्टिकल आहे पण ते पण. सोलकढी आपली तयार आहे. दॅट्स इट. येस. जोपर्यंत आपली करंदी शिजती आहे तो आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवूया. ठीक आहे. हां, जरा होऊ दे ना कांदा अजून. हो हो हो. जर का वाटत असेल की कांदा शिजायला वेळ लागतोय तर त्यात एक थोडं मीठ घातलं तरीही चालेल. फक्त आपण कोलंबीमध्ये देखील मीठ घातलंय त्यामुळे ते थोडं सांभाळून. मस्त ना. परफेक्ट, मस्त झालाय. असा थोडासा तांबूस झालेला आहे, सॉफ्ट झालेला आहे जसा हवा आहे तसा. आणि हे आपण दोन वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने चिरलेले होते त्यामुळे त्याचं एक टेक्स्चर पण छान आलं. बरोबर. आता ह्या पॉइंटला हा जो तू एक टोमॅटो चिरलेला आहेस तो ह्याच्यामध्ये घालूया. घालूया. आता टोमॅटो काय आपल्याला असा पूर्ण शिजवून त्याची पेस्ट प्युरे नाही करायचे, थोडासा 1-2 मिनटं परतला तरी पुरेसा आहे. बरं. पण त्याचबरोबर आणखी एक काम आपण करूया. माझ्याकडे इकडे हा एक छोटासा नारळ आहे खवणलेला, ह्याला आपण एकदा मिक्सरमधून फिरूया पाणी न घालता. बरं. मला फक्त तिची थोडीशी भरड काढून हवी आहे. ओके, मी करून देते. हाच मिक्सर ज्यात आपण वाटण वाटलेलं ठीक आहे. वापरता येईल. ओके. आय नो हे बिडाचा आपण वापरतोय त्याच्यामुळे ते तापायला वेळ लागतं, त्यामुळे ते ना ते त्यात बनवताना पेशन्स खूप लागतो, जो तू खूप दाखवतेस हे मला माहिती आहे. पेशन्स बेस्ट म्हणजे ना हे जेवढा वेळ तापायला लागतं जेवण तितकाच वेळ त्याच्यात गरम देखील राहतं. त्यामुळे गॅस बंद केल्यावर पण खूप वेळ गरम राहतं. आता घालू का थांबू? आणि थोड्या वेळ. ओके. आता ना आपलं हे कांदा टोमॅटो थोडा परतून झालेला आहे. तर माझ्याकडे इथे ना थोडा एक हा कांदा लसूण मसाला आहे जो अगदी सहज बाजारात मिळतो. आणि जर का तुमच्याकडे नसेल घालायचा तर जो एक जनरल ठेवणीमधला एखादा गरम मसाला असेल तो घातला तरी चालेल. ओके. एक अर्धा छोटा चमचा कांदा लसूण मसाला. पण याच्यात आपण काही जिरे मोहरी वगैरे घातलेली नाहीये. नाही नाही, म्हणजे जनरली ना मासळीमध्ये जिरे मोहरी ॲटलिस्ट मराठी पद्धतीमध्ये नाही जात. येस, म्हणजे आपण जर का बेंगॉली स्टाईल करायला गेलो किंवा साऊथचा केरळा किंवा त्या साईडचा करायला गेलो तर त्यात ते घालतात, पण आपण मराठी जनरली नाही घालत. ओ, मस्त असा मसाला झालाय परतून. असे वेगवेगळे वासाचे अशा लाटा येत आहेत. करेक्ट. आधी कांदा, मग त्याच्यात टोमॅटो, आता मसाला. आता ह्याच्यात आजचं जे 2 स्टार इन्ग्रेडियंट आहेत ते घालूया. एक तर मॅरिनेट केलेली करंदी आणि आपली कैरी. ओके. हा मान मी तुला देते कारण मला तेवढी सवय नाहीये आणि मी कैरी घेऊन तयार राहते. आणि करंदी ना पटकन शिजते, ती अशी काय खूप वेळ लागत नाही. एक 5 ते 6 मिनटं मॅक्झिमम. छान वास आला.
मानाची जी कैरी आहे ती घालूया. म्हणजे अशीच ठेवून टाकू. स्थानापन्न. करेक्ट. आपण जर का ह्याला चिरून घातली ना कैरी तरीही चालू शकते, पण तो जी अख्खीच्या अख्खी जी प्लेटमध्ये खायची मजा येते ना ती काही Yes. वेगळीच. पाणी घालायची अजिबात गरज नाहीये, कारण कोलंबीला स्वतःचं पाणी असतं जे अगदी भरपूर सुटतं. ओ, कोलंबी कुठे मिळते? म्हणजे कुठल्या पाण्यात? समुद्राच्या पाण्यात सॉल्टेड तर मिळतेच मिळते. आजकाल कल्चर्ड प्रॉन्स पण खूप मिळतात आणि आजकाल ब्रँडेड पण फ्रोझन भरपूर मिळतात. पण जर का तुम्ही फ्रोझन घेत असाल तर एक गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही जेव्हा दुकानातून आणाल ते पॅकेट जेव्हा उघडाल, जर का त्या सगळं फिश लंप झालेलं असेल, ते जर का एकत्र झालं असेल तर विच मीन्स की ते एकदा फ्रोझन होतं, मग ते डिफ्रॉस्ट झालंय, मग परत फ्रीज झालंय, म्हणून ते एकत्र लंप झालेलं आहे. त्याची काळजी घेतली पाहिजे की ती प्रत्येक गोष्ट वेगळी हवी, मग ते खाणं जरा अवॉइड केलं पाहिजे. बरोबर. हवं असेल ना तर ते थोडंसं आपण कैरीला चालेल चालेल, थोडंसं दुखवूया. माझ्या थोडंसं आईचा शब्द आहे. थोडंसं जर का आपल्याला त्या दिवशीचं थोडं फ्रस्ट्रेशन असेल ना तर ह्याच्यावरती काढता येईल. ह्याचबरोबर थोडं खोबरं घातलं तरी चालेल. प्रेक्षकांनो, आत्ता सध्या मी हाताने करतेय हे सगळं. तुम्ही कसं करता हेही आम्हाला सांगा. कैरी करंदी अशी तर मी करतो, पण जर का तुमच्याकडे एखादी चांगली वेगळी रेसिपी असेल जी तुम्ही तुमच्या घरी करत असाल तर ती नक्की आम्हाला कमेंट्समध्ये लिहून कळवा. छानपैकी याला परतूया एकदा. छानच वास येतोय. यम. एक 4 ते 5 मिनिटं आता याला मस्त एक दणदणीत वाफ येऊ दे. ओके. आपली करंदी शिजेल तोपर्यंत, आणि मग खायला तयार. कूल. 4-5 मिनिटं झालेत. आपण चेक करूया का? येस. घमघमाट मस्त दिसते. मस्त झालेली आहे. थोडी मी त्याच्यात माझ्या आवडीची कोथिंबीर घालतो येस. आणि वी आर गुड टू गो. खूप छान दिसतीये. आणि किती सोपी होती बनवायला. हो, आणि तू म्हणतोयस तशी ती करंदी जी आहे ती इंटॅक्ट आहे. म्हणजे ती काही अशी मऊ मऊ होऊन. आणि आता हा सीझन आहे म्हणून आपण कैरी वापरतोय. अदरवाईज कैरी काढून टाकली आणि तशी तशी रेसिपी केली तरी चालून जाते. भरपूर कोथिंबीर. मस्त. ते जे सगळे कलर्स जे ब्लेंड होऊन जातात ना एकमेकांमध्ये. करूया डिश आउट. डेफिनेटली. हिअर यू गो. मस्त सोलकढी. हे रंग तर बघा. आहा, मस्त. थोडीशी आणखी एखादी कोथिंबीर ह्याच्यावर. माझ्याकडे थोडा छान स्लाइस्ड कांदा आहे, अनियन रिंग्स 2-4 रँडम त्याच्यावर कसं मस्त स्टायलिश थ्रो करतोय सत्यजित. लवली. त्याचबरोबर सोलकढीवर पण आणखी थोडी कोथिंबीर. अँड वी आर डन. कैरी करंदी आणि सोलकढी. एक घास चवीचा बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका सिनेविस्टाचं मराठी यूट्यूब चॅनल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चव पण घ्या.